नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स फंड म्हणजे काय हे आज बघणार आहोत. तर 2025मध्ये कोणता इंडेक्स फंड आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात करत असाल आणि कमी रिस्क घेऊन तुम्ही जास्त परतावा मिळवू इच्छा असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. इंडेक्स फंड अशा प्रकारचा एक म्युच्युअल फंड आहे. तो इंडेक्स ट्रॅक करतो, म्हणजेच की निफ्टी 50, सेन्सेक्स याचा तो इंडेक्स ट्रॅक करतो. यामध्ये असणाऱ्या कंपन्या त्यांचा मिळून एक इंडेक्स तयार होतो. फंड मॅनेजर सक्रिय नसतो. यामध्ये फंड मॅनेजर त्याची शेअर्सची निवड करत नाही. तर त्यामुळे यामध्ये जो एक्सपेन्सेस रेशिओ आहे हा कमी असतो. बाकीचे जे म्युच्युअल फंड आपण बघतो तर त्यामध्ये शेअर हे त्यांना खरेदी करावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या शेअरचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे म्युच्युअल फंड मॅनेजरला त्यावेळेस एक्सपेन्सेस रेशिओ हा द्यावा लागतो. यामध्ये फंड मॅनेजर जो सक्रियपणे काम करत नसतो, त्यामुळे याला जो एक्सपेन्सेस रेशिओ आहे हे फार कमी असतात आणि त्याचाच याचा फायदा हा आपल्यासारख्या कस्टमरला मिळतो. त्यामुळे इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप वाढत चाललेली आहे. याच कारणाने इंडेक्स फंड हे दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हे खूप पॉप्युलर होत चाललेले आहेत. तर याचे आपण काही फायदे बघणार आहोत. तर इंडेक्स फंडचे काही फायदे आहेत. तर त्याचा कमी खर्च आहे. त्यानंतर व्यवस्थापन जे शुल्क असतं ते कमी असतं, म्हणजे एक्सपेन्सेस रेशिओ कमी असल्यामुळे तुमचा जो परतावा जो असतो त्याचं रिटर्न असतं, तुमच्या जो रिटर्न्स असतो त्याच्यावरती कमी परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला रिटर्न्स हे चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यानंतर याचं डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे निफ्टी 50च्या कंपन्यांमध्ये पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट केलं जातं. सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. त्यामुळे याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या एखाद्या शेअरवरचा इम्पॅक्ट होत नाही. जसं आपण एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या शेअरची प्राईस कमी जास्त होत असल्यामुळे आपला जो पोर्टफोलिओ तो लगेच कमी जास्त होतो. तर या केसमध्ये असं होत नाही. जसा इंडेक्स वाढतो तसा तुमचा पोर्टफोलिओ वाढतो. जसा इंडेक्स कमी होतो तुमचा पोर्टफोलिओ कमी होतो. याचा एकच फायदा होतो की ज्यावेळेस मार्केट हे डाऊन असतं, मार्केट हे पडत असतं आणि त्यावेळेस आपण जर इन्व्हेस्टमेंट केली आणि परत त्या सपोर्ट घेऊन जर मार्केट वरती आलं त्यावेळेस आपल्याला अजून फायदा होतो. यामध्ये अजून एक असा फायदा होतो की अनेक कंपन्यांचे शेअर्स या फंडमध्ये एकत्र असल्यामुळे ही कमी असते. याच्यामध्ये इंडेक्स फंडमध्ये रिटर्न्स हे खूप चांगले मिळतात. जसे की प्रत्येक इंडेक्स हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला मानला जातो. त्यामुळे दीर्घकालीन ज्यांची गुंतवणूक आहे त्यासाठी हा एक स्थिर असतो. त्यामुळे स्थिर रिटर्न आपल्याला फिक्स रिटर्न मिळतं. त्याच्यामध्ये जवळपास 13 to 14% इंडेक्स रिटर्ननी ऑन अँड ॲव्हरेज एवढं रिटर्न तर मिळतंच त्याच्यामध्ये. जर आपण 1978 पासूनचा जरी आपण सेन्सेक्स बघितला तरी ऑन अँड ॲव्हरेज 13 to 14% रिटर्न आपल्याला इयरली मिळालेला आहे. आणि ज्यांनी त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली त्यांचे तर पैसे खूप डबल झालेले आहेत. डबल ट्रिपल 10x पर्यंत गेलेले आहेत. याचा अजून एक फायदा आहे की याच्यामधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एकदम इझी असते आणि पारदर्शक असते. जे पण आपण परचेस करू यामध्ये तो NAV मध्ये कन्वर्ट होतो, नेट ॲसेट व्हॅल्यू. ती जी NAV आहे ही आपण परचेस केलेली असते. एंड ऑफ द डे म्हणजे ज्या दिवशी ट्रेडिंग संपतं त्या दिवशी तुमचा NAV सेटल होतो. यामध्ये अजून एक असा फायदा होतो की आपल्याला रोजचे रोज तो ट्रॅक करावा लागत नाही. जसं की आपल्याला एखादा शेअर आपण जर घेतला तर आपल्याला तो रोज ट्रॅक करावा लागतो, आज किती प्लस झाला, आज किती मायनस झाला. तर तसं यामध्ये आपल्याला गरज पडत नाही. ही आपली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळं जर यामध्ये आपण जर SIP जर केली तर ही खूप आपल्याला दीर्घकालीन एक चांगला रिटर्न मिळू शकते. तर 2025मध्ये या म्युच्युअल फंडने चांगली कामगिरी केलेली आहे. तर SBI इंडेक्स फंड तर गेल्या 3 वर्षामध्ये CAGR जर आपण पकडला तर जवळपास 13.24% यांनी आतापर्यंत त्याचा CAGR रिटर्न त्यांनी दिलेला आहे. तर याचं जे एक्सपेन्सेस रेशिओ याचा 0.22% आहे. त्यानंतर HDFC निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे. तर याचाही CAGR 12.5% आहे. त्यानंतर निप्पॉन इंडिया निफ्टी 50 इंडेक्स आहे. तर याचा 3 वर्षाचा 12.3% आहे. त्यानंतर ICICI प्रुडेन्शियल तर याचा इंडेक्स फंडचा जो गेल्या 3 वर्षाचा रिटर्न आहे तो 12.5% आहे. त्यानंतर मोतीलाल ओसवाल याचा इंडेक्स फंड आहे. तर याचा रिटर्न आहे 11.89%. अशा प्रकारे यामध्ये 12 to 13% रिटर्न ऑन एन ॲव्हरेज मिळालेलंच आहे. जर तुम्ही मी हा जो 12 to 13% ह्या 3 वर्षात सांगितला, जर तुम्ही 4 वर्ष बघितला, 5 वर्ष बघितला, 10 वर्ष बघितला तर हे 20% सुद्धा रिटर्न गेलेलं आहे. तुम्ही हे चेक करू शकता. आपण वेबसाईटवर जाऊनही बघूया. मी तुम्हाला एका वेबसाईटवरती घेऊन जाणार आहे. तर त्याचं नाव आहे व्हॅल्यू रिसर्च. तर व्हॅल्यू रिसर्चच्या वेबसाईटवरती आपण हे इझिली फाइंड आउट करू शकतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या जे डीमॅट अकाउंट आहे त्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही सर्च करून हे
तुम्ही इंडेक्स फंड हे तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे झिरोदाचं अकाउंट असेल तर झिरोदामध्ये म्युच्युअल फंड हे कॉईनद्वारे एंट्री करू शकता तुम्ही. कॉईन जे ॲप आहे तर त्याद्वारे तुम्ही त्यामध्ये तुमचं म्युच्युअल फंड घेऊ शकता. आणि ग्रो ॲप असेल, असे भरपूर सारी इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही कुठल्याही इन्व्हेस्टमेंट तुमच्या जे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असेल त्याच्याशी तुम्ही सल्ला घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आणि कुठलेही मार्केटचे इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा. जसे की हा जो व्हिडिओ आहे तो एज्युकेशनल पर्पज आहे आणि तुमची जी काही जोखीम आहे ही तुम्हाला स्वतःच घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही आहे व्हॅल्यू रिसर्च नावाची वेबसाईट. तर ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे एक सर्च बार येतो. तर सर्च बारमध्ये इथं तुम्ही SBI इंडेक्स फंड जर टाईप केलं तर अशा प्रकारे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन लगेच इथे भेटते. जर तुम्ही इथे रिटर्न्स जर टाकला इथं 1 इयर रिटर्न, 1 इयरमध्ये 9.06, 2 इयरमध्ये 17.36 आणि 3 इयरमध्ये 16.35 अशा प्रकारचे रिटर्न्स अशा इंडेक्स फंडमध्ये हे भेटले जातात. यानंतर निफ्टीची जी वेबसाईट आहे निफ्टी इंडायसेस म्हणून, तर निफ्टी इंडायसेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे निफ्टी 50 म्हणून बघायला भेटेल. तर निफ्टी 50च्या इंडायसेसमध्ये तर हे सगळे प्रकारचे निफ्टी 50 इथे आपल्याला बघायला भेटतं. इथं हे जे तुम्हाला दिसत असेल निफ्टी 50 is a well-diversified 50 stock index and it represent the important sectors of the economy. 50 कंपन्या त्या भारतातल्या इकॉनॉमीमध्ये त्या पार्टिसिपेट करतात अशाच कंपन्या यामध्ये घेतलेल्या आहेत आणि या टॉपच्या कंपन्या आहेत. तर ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्म करतात त्याच या निफ्टी 50मध्ये असतात. ज्या बॅड परफॉर्मिंग कंपन्या असतात त्या दर महिन्याला ह्या निफ्टी 50च्या लिस्टमधून बाहेर जातात येतात, बाहेर जातात येतात. त्यामुळं आपल्याला जास्त चिंता नसते, कारण ज्या टॉप परफॉर्मिंग कंपन्या असतात त्याच या निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये असतात. त्यामुळं आपल्याला इंडेक्समध्ये रिटर्न हे खूप चांगलं मिळतं. जर इथं बघितलं तर सेक्टर बघा, तुम्हाला इथं बघायला भेटेल. इथे फायनान्शियल सेक्टर हे 37.4% रिटर्न, इन्फॉर्मेशन 11.27, ऑटो 7.2, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर 6.8, ऑइल अँड गॅस 10.23. तर असा हा सेक्टर डिव्हाइड केलेला आहे. अजून खाली गेलं तर तुम्हाला इथं या सेक्टरमध्ये अजून कुठल्या कुठल्या ETF आहेत, ग्लोबल इंडेक्स फंड आहेत आणि डोमेस्टिक फंड्स कुठले आहेत तर इथे दिसतं आपल्याला. आदित्य बिर्ला, ॲक्सिस, बंधन, एडलवीस, सगळ्या टाईपचे त्या कंपन्या आहेत. SBI म्युच्युअल फंड, निपॉन इंडिया, तर सगळ्या कंपन्यांच्या मध्ये इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात हे आपल्याला इथून दिसतं. जर तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही इथे इंडायसेसमध्ये जाऊ शकता. त्यानंतर इथं सेक्टोरियल इंडायसेस असतात. इथे तुम्ही निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100, निफ्टी 200, जे सगळ्या टाईपचे इथे तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर नवीन जे स्ट्रॅटेजी इंडायसेस जे आलेले आहेत ते इथे तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर थमॅटिक इंडायसेस जसे की कॉमोडिटी, निफ्टी CP, निफ्टी EV न्यू एज ऑटोमोटिव्ह, तर निफ्टी मोबायलिटी, असे वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्सेस तुम्हाला बघायला भेटतील आणि यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही सुरू आहे. त्यातल्या त्यात आता त्या स्ट्रॅटेजिक इंडायसेसमध्ये खूप पॉप्युलर जे आहेत तर निफ्टी 200 अल्फा 330, त्यानंतर निफ्टी 200 मोमेंटम 30 हे हायलाईट केलेले दिसतात. इथे जर क्लिक केलं तुम्हाला इथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर इथे हाय बीटा, लो व्हॉलॅटिलिटी, डिव्हिडंड ऑपॉर्च्युनिटीज, असे खूप सारे स्ट्रक्चर्स त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात आणि त्यातून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचे इंडेक्स हे वेबसाईटवरती, NSEच्या वेबसाईटवरती, त्यानंतर व्हॅल्यू रिसर्चच्या वेबसाईटवरती तुम्ही शोधू शकता आणि तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतःही करू शकता. आणि SIPद्वारे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही तुम्ही चालूच ठेवा. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता तर नक्कीच रिकमेंड करेन. ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला नक्कीच फ्युचरमध्ये तुम्हाला खूप चांगलं रिटर्न देते. 2025मध्ये काही नवीन म्युच्युअल फंड किंवा नवीन इंडेक्स फंड हे लॉन्च झालेलं आहे. ऑन इंडिया BSE नेक्स्ट 30 इंडेक्स फंड, त्यानंतर ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 200 30 इंडेक्स फंड, तर निफ्टी 200
क्वालिटी 30 म्हणजे याच्यामधल्या क्वालिटी 30 कंपन्यांचा निर्देशांकच घेतलेला आहे. Nifty 200 क्वालिटी 30 जो निर्देशांक आहे, तर याचा आधारित तो एकदम स्ट्रॉंग आहे. त्यानंतर कंपनीचं जे फंडामेंटल बघून याच्यामध्ये निवड केलेली असते. त्यानंतर हा त्यामध्येच गुंतवणूक करणारा फंड आहे. क्वालिटी कंपन्या याच्यामध्ये निवडलेल्या आहेत. तर याचा निष्कर्ष काय आहे की इंडेक्स फंड हे जे शेअर मार्केटमध्ये नवीन असतात, तर त्यांच्यासाठी हा एक एकदम अतिउत्तम पर्याय आहे. कारण ज्यांना शेअर कसे घ्यायचे, कुठल्या टायमिंगला घ्यायचे, कुठल्या टायमिंगला विकायचे, हे जर लक्षात येत नसेल, तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यांनी इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याचा परतावा चांगल्या प्रकारे त्यांना भेटला जातो. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल, तर इंडेक्स फंड हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर नक्कीच हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील, तर तुमचे काही कॉमेंट्स असतील, तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहत आहे. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरही मी त्यामध्ये देऊ इच्छितो. धन्यवाद.